नमस्कार. श्रद्धाच मराठी रेसिपी आणि बरंच काहीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चिकनची एक वेगळी डिश, ती म्हणजे ऑक्समिथ बिअर चिकन रेसिपी. सगळ्यात सोपी आणि युनिक अशी ही डिश आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. याची खूप छान अशी टेस्ट येते. तर आज आपण ही डिश करायला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी थोडासा मैदा म्हणजे 75 ग्रॅम मैदा, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, गरम मसाला आणि थोडीशी काळी मिरी आणि अजिनोमोटो घालून घेतलेला आहे. हे सगळं घालून त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर ही घालून घेतलेली आहे 1 चम्मच आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि रेड कलरचा फूड कलर घालून घेतलेला आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवश्यक वाटल्यास घाला, नसेल तर गरज घालू नका. आणि त्यानंतर आपण गार्लिक पेस्ट ही घातलेली आहे आणि त्याच्यानंतर हे सगळं घालून आपण थोडंसं व्हिनेगर घालणार आहोत 1 स्पून. तर व्हिनेगर ही घालून आणि इथे मी चिली व्हिनेगर घेतलेलं आहे आणि ते मी 1 टेबलस्पून वापरत आहे. आणि आता हे व्हिनेगर घालून झालं की यामध्ये आपण 1 स्पून ऑइल घालून घेणार आहोत. 1 ते 1.5 स्पून ऑइल घातलेलं आहे आणि ऑइल घालून ह्याच्यामध्ये आता आपण अंडं घालणार आहोत. तर हे अंडं घालण्यासाठी आपल्याला अंड्यामध्ये असलेला फक्त व्हाईट पार्ट हवा आहे. त्याच्यामध्ये असलेला येलो पार्ट नको आहे. तर मी इकडून तिकडे असं करून अंड्याचा हळूवारपणे डील काढून साईडला घेतलेला आहे आणि त्याच्यातला व्हाईट पार्ट मी पूर्णपणे आपल्या या डिशमध्ये घातलेला आहे. तुम्ही बघू शकता त्याप्रमाणे अंडं फोडून घ्या आणि हळूहळू अंडे इकडून तिकडून करून त्याच्यातील व्हाईट पार्ट काढून घ्या आणि त्यामध्ये घालवू शकता. तर इथे मी हे घालून घेतलेलं आहे आणि हे साईडलाही ठेवून देते. तर आता आपल्याला इथे याच्यामध्ये पाणी थोडंसं घालायचं आहे. तर पाणी हे आपल्याला खूप कमी प्रमाणात लागतं. म्हणजे अगदीच 1 स्पून ते 2 स्पून एवढं पाणी लागतं आपल्याला. खूप कमी पाणी घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे आपलं सगळं घालून झालेलं आहे याच्यामध्ये. ह्या रेसिपीची तुम्हाला प्रीमिक्स हवं असेल तर आपल्याकडे तेही रेसिपी आहे. लवकरच आपल्या या चॅनलवरती अपलोड होणार आहे. तर नेहमी तुम्ही ही प्रीमिक्स कोणत्याही चिकनसाठी वापरून झटपट चिकन रेसिपी बनवू शकता. कोणतेही फ्राय चिकन बनवू शकता. तर त्याची रेसिपी लवकरच अपलोड होणार आहे. आणि इथे हे आपलं मिक्स करून झालेलं आहे मस्त. तर हे आता अर्ध्या तासासाठी असंच रेस्ट करायला ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये न ठेवता हे बाहेर ठेवलं तरीही चालतं. तर इथे अर्धा तास झालेला आहे रेस्ट करून. चिकन मस्त असं मॅरिनेट झालेलं आहे. तर आता इथे आपल्याला यामध्ये घालायचं आहे ती म्हणजे ऑक्समिथ बिअर. तर ह्यामुळे त्या चिकनची खूप छान अशी मस्त चव येते आणि टेस्टही खूप मस्त अशी लागते. लहान मुले खाणार असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी वेगळं काढा आणि तसं रेसिपी करा. तर इथे मी 2 ते 3 स्पून ऑक्समिथ बिअर घालून घेतलेली आहे. हे घालून मस्त असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी घालून घेत आहे आणि हे चांगलं मिक्स करून 1-5 मिनटे पुन्हा सगळं चिकन आपलं मस्त असं हलवून घेणार आहे आणि मस्त हलवून घेऊन हे आता आपण फ्राय करणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला इथे एक पॅन हवा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं ऑइल घालून घेणार आहे आणि ते ऑइल घालून मस्त गरम होईपर्यंत ते एक मीडियम ते स्लो गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे. आणि इथे खूप छान असं आपलं हे ऑइल आहे ते गरम होत आहे. तोपर्यंत आपण हे चिकन मॅरिनेट झालेलं आहे तर ते बघूया. आणि आता चिकनही आपलं मॅरिनेट चांगलं झालेलं आहे आणि तेलही तापलेलं आहे. तर ते आता आपण ह्याच्यामध्ये एक एक करून पीस सोडून घेऊया. तर तेल गरम झालेलं होतं आणि खूप छान असं हे आपलं मॅरिनेटही झालेलं होतं. तर आता आपण एक एक पीस करून फ्राय करून घेऊया. तर हे चिकन तुम्ही खूप छान अशी रेसिपी आहे. तर नक्की ट्राय करून बघा आणि सांगा की ह्याची तुम्हाला चव कशी लागली. तर आपलं हे आता चिकन फ्राय होत आहे. हे आपले मॅरिनेट केलेले चिकनचे तुकडे मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
तर याच्यामध्ये आपल्याला स्पायसी जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही लाल मिरचीचे प्रमाण अजून वाढवू शकता. आणि चिकनमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरासाठी ते चांगलं असतं. तर चिकन हे नेहमीच खाणं योग्य आहे. तर इथे आपलं हे मस्त असं फ्राय करून झालेलं आहे. तर इथे आपण गार्निशिंग करून घेऊया. तर गार्निशिंग करण्यासाठी मी कोबीचे काही पीसेस घेतलेले आहे. कट करून कोबी घेतलेला आहे मस्त असा. आणि त्याच कोबीचे एक पान घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे सगळं आपलं फ्राय केलेले ऑक्समिट चिकनचे पीस घालून घेणार आहोत. तर इथे मी हे मस्त असं सेट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे तुकडे घालून घेतलेले आहे. आणि चीजशिवाय चिकनला मजाही नाही. तर त्यावरून आपण चीजचा वर्षाव केलेला आहे आणि खूप छान असं हे चिकनचं चीज घालून टेस्ट येते. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास नक्की ट्राय करून बघा आणि श्रद्धाज मराठी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण ह्या रेसिपीची टेस्ट कशी झाली आहे ते बघणार आहे. चला तर मग बघूया. तुम्हाला चिकनची वेगळी डिश ऑक्समिट चिकन. अरे वाह!